असे काही ब्युटी टूल्स जे प्रत्येक मुलीजवळ असलेच पाहिजेत. आता ते कोणते बरं? तर मी तुम्हाला 10 काही असे ब्युटी टूल्स सांगणार आहे, जे प्रत्येक जर मुलगी आहात ना तुम्ही, तुमच्याजवळ असलेच पाहिजेत. जरी तुम्ही मुलगा असाल, तरी तुमच्याजवळ असले तरी देखील चालेल. असं काही नाहीये की मुलगाजवळ हे नसले पाहिजे असं काहीच नाहीये. सो तुमच्याजवळ हे असलेच पाहिजे असं मला तरी वाटतं. कारण प्रत्येक म्हणजे तुम्ही लहान आहात, मोठे आहात, वृद्ध आहात, तुमच्याजवळ असलंच पाहिजे. आपण छान दिसतो, त्याने आपण एक प्रसन्न वाटतो, सोबत आपण एक आकर्षक वाटतो, अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि आपला कॉन्फिडन्स जो इथे असतो ना, तो इथे म्हणजे आपला कॉन्फिडन्स इथे असतो तो इथे असतो. सो अशा प्रकारे आहे. त्यामुळे असे काही ब्युटी टूल्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि केलं असेल तर थँक्यू सो मच. चला सुरुवात करूया. आता तुम्हाला ना मी असे काही ब्युटी टूल्स आता तुम्हाला ना मी असे काही ब्युटी टूल्स सांगणार आहे जे ना प्रत्येकाजवळ असले पाहिजे, जेणेकरून आपण एकतर स्किन केअर करू शकतो, हेअर केअरचे आहे, सोबत मेकअपचे आहेत, असे काही आहे जे प्रत्येकाजवळ असलं पाहिजे. कारण खूप जास्त लाईफ आपली सोपी होते आणि मेकअप शिवाय देखील आपण खूप सुंदर दिसू शकतो. सो सगळ्यात पहिला जो ब्युटी टूल्स आहे तो आहे आपला लुफा. आता अंघोळीपासून सुरुवात करतोय आपण. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण जेव्हा अंघोळीला जातो त्यावेळी आपल्याजवळ एक लुफा असला पाहिजे. तर लुफामध्ये खूप प्रकार येतात. नॉर्मल ते आपल्याला ग्लोव्स टाईप ऑफ असतात, ते हातात घालायचं, घासायचं, ते देखील आलंय. ते खूप हायजेनिक मानलं जातं आणि मला असं काही वाटत नाही हायजेनिक वगैरे. आणि त्यानंतर लुफा, नॉर्मल आपला लुफा जो येतो तो. सो तो घ्यायचा, त्याने वापरायचं, त्याने देखील छान निघून जातो आपला मळ वगैरे अंगाचा. त्याने फ्रेश फील होतं. जेव्हा आपण त्याने अंघोळ करतोय त्यावेळी आपला अंगाचा मळ निघून जातोय, तो फ्रेश फील होतो. जास्त रगडायचं नाही अजिबात. त्यामुळे काय होतं, त्वचेला तुमच्या नुकसान होतं. मृत त्वचा निघून जाण्याव्यतिरिक्त तुमच्या त्वचेला अजून जास्त नुकसान होण्यासाठी मदत होते. सो फक्त आपल्याला मृत त्वचा घालायची असते. त्यामुळे नॉर्मल आपण ते वापरायचं आणि सोडून द्यायचं. सेकंड काय आहे बरं? तर सेकंड आहे आपला ब्लॅक स्क्रबर. म्हणजे बॅकला आपला हात लावू शकत नाही जास्त, आपला जसं इथपर्यंत हात पोहोचतो आपला. सो तिथपर्यंत काय करायचं, पुढे काय करायचं त्याच्या, तर आपल्याला कोणाला तरी सांगावं लागणार. आपल्या बहिणीला, आपल्या आईला सांगावं लागतं की मला माझी पाठ जी आहे ती घासून दे किंवा त्याला साबण लावून दे. आपण नॉर्मल साबण लावू शकतो, पण त्याला नॉर्मली आपण घासू नाही शकत किंवा छान असं व्यवस्थित हायजेनिक नाही ठेवू शकत. आता ते कसं ठेवायचं, तसं नाही केलं तर तो मळ साचतो आणि ते खूप खराब दिसतं. आता ते कसं करायचं, एक बॅक स्क्रबर येतो, लाईक ऑफ सिलिकॉनचा तो असतो. त्यामध्ये नाही हार्श काही असतं. तो नॉर्मल तो बॅक स्क्रबर दोन्ही हातात पकडायचा असतो आणि असं असं घासायचं असतं. आपण टॉवेलने करतो ना, लाईक आपण जेव्हा बाहेर जातो त्यावेळी तसं. तुम्हाला मुलगी असं मला माहिती असेल कसं करायचं. काही मुली देखील असं करतात. सो बॅक स्क्रबर एक घ्यायचा, तो आपल्याजवळ असलाच पाहिजे. त्यानंतर काय आहे बरं, तर आपलं हेअरचं टॉवेल. आता हेअरचं टॉवेल कसं असलं पाहिजे, तर आपल्याला ना एकदम मऊ कापड असतो, सुती कापड किंवा त्याला आपण उलन टाईप ऑफ कापड, थोडासा मायक्रो फायबरचा कापड असतो, तो आपण आपले केस पुसायचे. मी सगळ्यांची लिंक, सगळ्यांचे इमेज, सगळ्यांचे छोटे छोटे व्हिडिओ मी ते टाकत जाते, जेणेकरून तुम्हाला समजेल की माझ्याजवळ आहे, मी ते वापरते आणि त्याच्यामुळे मला स्वतःला फ्रेश फील होतं. मी रोज रुपा वापरते, मी रोज बॅक स्क्रबर वापरते, मी जेव्हा जेव्हा केस धुते तेव्हा तेव्हा तो मी जो मायक्रो फायबरचा टॉवेल आहे तो वापरते. माझा हिंदी चॅनल तुम्ही बघितलं असेल, त्याच्यावरती प्रचंड व्हिडिओ आहे त्याच्यावरती. सो तुम्हाला माहिती असेल ते, आणि नसेल ना हिंदी चॅनल माहिती तर मला खाली लिंक देते, त्याच्यावर जाऊन बघा तुम्ही. सो अशा प्रकारे आहे. एक जो आपला टॉवेल असतं, जे काही मायक्रोफायबरचं टॉवेल, ते काय करतं बरं, तर आपण ज्यावेळी कुठलाही काहीही घेऊन जर टॉवेल आपल्याला जे केस आहे ते पुसले आपण, तर केस आपले तुटू शकतात. हार्श काहीतरी लागून आपले केस फ्रीजही होऊ शकतात. खूप जास्त ते आपल्याला ऑइल जे वगैरे काही असतं ते निघून जाऊ शकतं, की आपल्या केसांना नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. आता हे सगळं होऊ नये म्हणून आपला एक मायक्रोफायबरचा टॉवेल घ्यायचा, जो नॉर्मली गुंडाळायचा असतो आणि नॉर्मली ते बांधायचा असतो, बस. 4 नंबर आहे ते म्हणजे आपलं एखादं हेअर ब्रश. आता हेअर ब्रश म्हणजे काय, तर आपण ज्यावेळी कोंब करतोय किंवा आपण एखाद्या वेळी तेल लावतोय किंवा आपण शॅम्पू करतोय त्यावेळी हेअर येतं, हेअर ब्रश येतं, सिलिकॉनचं असतं, ते हातात घालायचं आणि नॉर्मली आपण असं 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 करायचं असतं ते आपल्याला. सो गोल फिरवत जायचं, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. हार्श काहीच नसतं, त्यामुळे ते आपल्या त्या म्हणजे केसांना दुखत वगैरे काही नाही. चांगल्या प्रकारे ऑइलिंग होतं किंवा शॅम्पू लावतात, शॅम्पू छान मध्ये जाऊन आपले घाण जे आहे ना ती सगळी निघून जाते. त्यामुळे ते खूप सुंदर आहे. त्यामुळे त्याच्यावर तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि ते सगळे हे प्रोडक्ट जे दाखवते ना सगळे ₹100 आतमध्ये येतात. त्यानंतर येते म्हणजे आपली वुडनची हेअर कोंब. आता इथे माझ्याजवळ आहे वुडनची हेअर कोंब, हे बघा अशा प्रकारे. सो तुम्ही तुम्हाला दाखवते. मी स्वतःही अशा प्रकारची वुडनची हेअर कोंब वापरते कारण मला आवडते. आता तुम्ही म्हणाल की तुला वापरायला योग्य वाटते का, आपले केस तुटतात का, काहीच होत नाही. ही नीमची आहे, कडुलिंबाची हेअर कोंब आहे.
हिला वास देखील तसा तसा येतो आणि कडुलिंबाची हेअर कोम आपल्या केसांसाठी भयानक फायदेशीर आहे. कडुलिंबाचं तेल ज्याप्रमाणे फायदेशीर आहे, तुमचं एकतर हेअर प्रमोट करतं, केसांची हेअर ग्रोथला प्रमोट करतंय. टँगल्स वगैरे असेल ते आपोआप रिमूव्ह होत आहेत. सोबतच तुमच्या केसांची हेल्थ जी आहे ती छान होते ह्या हेअर कोममुळे फक्त. सो हेअर कोम ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं. त्यानंतर आहे आपलं नेल कटर. आता तुम्ही म्हणाल आमच्या सगळ्यांच्या घरामध्ये नेल कटर आहे, पण आपला एक पर्सनल नेल कटर घेऊन ठेवायचं. तर प्रत्येकाचं आहे ना, तर त्याचं लावून दे. तुम्ही तुमच्या मेकअप किटमध्ये, तुमच्या स्किन केअर किटमध्ये एक स्वतःचं नेल कटर घेऊन ठेवा. वॉशरूमला जाताय किंवा सॉरी वॉशरूम नाही, तुम्ही तुमच्या अंघोळीला जाताय त्या टायमिंगला तुम्ही घेऊन जाऊ शकता. नेल कट करायचे तेच आणि बाहेर यायचं किंवा बाहेर देखील करायचं. फक्त रात्रीचं नाही करायचं. आपला एक समज आहे रात्रीचं आपण करत नाही मराठी लोक. सो मला माहित नाही कशासाठी करत नाही वगैरे. माहित असेल तर मला नक्की सांगा कशासाठी करत नाही. माझी आई मात्र असं सांगते की रात्रीचे आपले नख कापायची नसतात किंवा शनिवारची नख कापायची नसतात. सो मी नाही करत. मी सकाळचे नख वगैरे कापून घेते किंवा कधी मला माझी बहिणी सांगते की आतमध्ये नखे कापायचे नसतात, म्हणजे बाथरूम मध्ये जाऊन नख कापायचे नसतात, मी कापते. ती वेगळी गोष्ट आहे. सो अशा प्रकारे नख कापून घ्यायची छान प्रकारे, त्यांना छान नेलपेंट लावून घ्यायची. नेलपेंट म्हणजे न्यूड कलरची नेलपेंट म्हणू शकता किंवा तुम्हाला आवडत्या कलरची तुमच्या जवळ एक नेलपेंट असलीच पाहिजे. सो एक नेलपेंट घेऊन ठेवा. आता हे सगळं झालं आपलं स्किन केअर आणि हेअर केअर साठी. त्यानंतर छान दिसायचं ना आपल्याला. आता त्यानंतर काय छोटंसं स्टड्स मिळतात, लाईक कानातले असतात. आता हे असे नाही, पण रेग्युलर वेअरसाठी छोटेसे स्टड्स येतात, ते घेऊन ठेवा. रेग्युलर तुम्ही वापरू शकता. त्यानंतर आपलं स्किन केअर किट खूप इम्पॉर्टंट. जर तुमच्याजवळ स्किन केअर किट नाहीये, तुम्ही एक गुलाबजल तुमच्याजवळ ठेवू शकता, एक मॉइश्चरायझर ठेवा, एक सनस्क्रीन ठेवा. हे तुमच्याजवळ 3 वस्तू असलेच पाहिजे. तर तुम्ही हे तुमचं एक छोटंसं स्किन केअर किट बनवायचं आणि ते ठेवून द्यायचं. सोबतच मेकअप किट. आता मेकअप किटमध्ये छोट्याशा मेकअप किटमध्ये काय काय असलं पाहिजे तुम्हाला मी सांगणार आहे. आणि सोबतच त्यामध्ये काय नॉर्मल कॉम्पॅक्ट पावडर ठेवायची. सोबत एक थोडंसं एखादं फाउंडेशन किंवा एखादं छोटंसं कन्सिलर ठेवायचं, जे आपण नॉर्मल लावतो, जे डार्क शेड 2 शेड डार्क असलेलं एखादं कन्सिलर ठेवायचे, कॉम्पॅक्ट पावडर ठेवायची, एखादी लिपस्टिक ठेवायची, एक काजळ ठेवायचं, आयलाइनर ठेवायचं, मस्कारा ठेवायचं, बस. एखादी बिंदी ठेवायची, एवढं सगळं ठेवायचं आहे, बस. झालं तुमचं. एक छोटंसं मेकअप किट आणि एक स्किन केअर किट बनवून तुमच्याजवळ असलंच पाहिजे. एवढं जरी तुमच्याजवळ प्रत्येकाजवळ असेल ना, हे सगळे जे मी सांगितले 10 वस्तू सांगितले असतील, बास तुम्ही ग्रेट आहात. मस्त चाललंय लाईफ तुमचं. याच्यापेक्षा काहीतरी वेगळं काहीतरी घेतलं पाहिजे असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. एवढ्याने देखील तुम्ही खूप सुंदर दिसू शकता, खूप छान दिसू शकता. सो मित्र आणि मैत्रिणींनो, आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, जाऊन घेऊ शकता तुम्ही. सो भेटू नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, लव्ह यू ऑल.